हॅलो एव्हरीवन्स. हॅलो एव्हरीवन्स. नमस्ते. आजच्या तारखेला आपण बीकॉम फर्स्ट सेमच्या कंपनीला बघत आहोत. हॅलो. तर कंपनी लॉच्या 9 चॅप्टर मागच्या तारखेला सुरुवात केली होती आणि त्या ठिकाणी भागाचा अर्थ, कंपनीच्या भांडवलविषयी, कंपनीचे भागाची वैशिष्ट्ये कोणते होते, भाग भांडवल काय असतं याबद्दल आपण, भाग म्हणजे काय याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितलं होतं. आजच्या तारखेला आपण भाग भांडवल म्हणजे काय आणि भाग भांडवलाचे वर्गीकरण याबद्दल आपण सविस्तर माहिती ह्या तासिकेच्या माध्यमातून घेणार आहोत. भागाची विक्री करून गोळा करण्यात आलेल्या भांडवलाला भाग भांडवल असे म्हणतात. म्हणजे भागाची विक्री जे असतात, कंपनीचे काही असतात भाग असतात, त्या भागाची विक्री करून भाग भांडवल गोळा केलं जातो. त्याला काय म्हणतो पण कंपनीचे भाग भांडवल. ओके. तर भाग भांडवलचे वर्गीकरण. तर भाग भांडवल वर्गीकरण कोणत्या पार्टमध्ये वर्गीकरण केले आहे. तर नंबर 1 त्यामध्ये अधिकृत भाग भांडवल. अधिकृत भाग भांडवल की याथोराईट भाग कॅपिटल. याथोराईट कॅपिटल. भागाची विक्री हा भांडवल उभारणीचा सर्वात प्रशस्त व सोयीचा व लाभकारक मार्ग होय. म्हणजे भागाची विक्री करून काय करतो कंपनी, भांडवल उभा करतो. आता भागाची विक्री करणे हाच एक कंपनीच्या दृष्टीने एक सोयीस्कर मार्ग समजला जातो. कंपनीची नोंदणी जेव्हा भांडवलाने करण्यात आलेली असते त्या भांडवलाला अधिकृत भांडवल असे म्हणतात. म्हणजे जेवढ्या कंपनीची नोंदणी, म्हणजे जी एखादी कंपनी असेल तेवढ्या भागाने कंपनीची नोंदणी केलेली असते. जेवढा भांडवलाने करण्यात आलेले असते त्याच भांडवलाला आपण म्हणतो अधिकृत भांडवल. जसं एक्झाम्पलमध्ये समजून घ्या की एका कंपनीला आपण 1 करोड रुपयाचे काय केलं नाही, 1 CR काय केलं नाही, 1 CRची कंपनी केलेलं नाही. तर 1 CR ह्या कंपनीची काय आहे, अधिकृत किंवा अथॉरिट भाग भांडवल असं समजलं जाईल. अधिकृत भाग भांडवल समजण्यात येईल. ओके. अधिकृत भांडवल याचा अर्थ ह्या प्रमाणात अंशाची विक्री करून भांडवल प्राप्त करण्याचा अधिकार आहे असा होतो. अधिकृत भांडवल म्हणजे प्रत्येक नोंदवलेल्या रजिस्टर्स कंपनीच्या भांडवलाची महत्तम किंवा कमाल मर्यादा होईल. प्रत्येक कंपनीच्या अधिकृत भांडवलाचा उल्लेख 65 सीमा नियमाच्या भांडवल व्याख्यात केलेले असते. अधिकृत भांडवलाच्या मर्यादेपलीकडे कोणत्याही कंपनीला अंशाची विक्री करून भांडवल प्राप्त करता येत नाही. म्हणजे कंपनीच्या जर 1 करोड रुपयाची शेअर कॅपिटल असेल तर त्या 1 करोडच्या व्यतिरिक्त तिला कंपनीला भाग उभारून भागाची विक्री करता येऊन कॅपिटल गोळा करता येऊ शकत नाही. नंबर 2 आहे निर्गमित भांडवल, इश्यू कॅपिटल. कंपनीचे प्रवर्तक ही कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप व कंपनीच्या विस्ताराची शक्यता, बाजारामध्ये स्पर्धा, भांडवल बाजारामधील मार्केट कॅपिटल स्थिती, विनियोगाची अपेक्षा यांच्याजवळ गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेले निधी इत्यादी बाबतचा विचार करून कंपनीचे एकूण अधिकृत भांडवल किती असावे याबद्दल निर्णय घेतला जातो. म्हणजे जी कंपनी आहे, जी काय आहे कंपनी आहे, जी कंपनी असेल, एखादी एक कंपनी असेल तर कंपनीला जी कंपनी आहे जसं एक कंपनी आहे ABC ABC कंपनी आहे. तर ABC कंपनीचे काय झालं असेल, 1 करोड 1 CR काय असेल कॅपिटल असेल, भाग भांडवल असेल. तर अशा व्यतिरिक्त 1 करोडच्या व्यतिरिक्त भांडवल इश्यू करू शकत नाही. आणि जी 1 करोड रुपये कोणत्या क्षेत्रामध्ये लागत आहेत, कुठल्या फील्डमध्ये लागत आहेत, कोणत्या गोष्टीसाठी लागत आहेत, ते सर्व गोष्टी, सर्व माहिती ही कंपनीकडे रेकॉर्डच्या माध्यमातून असतो आणि त्यानुसारच ते कंपनी काय करतो, शेअर इश्यू करत असतो. शेअर इश्यू करत असतो आणि त्याच्यानुसारच काय करतो कंपनीला भांडवल किंवा एक इन्कम इन्कम म्हणण्यापेक्षा खर्च करण्याची प्री बजेट किंवा कॅपिटल मिळवून देण्याचे काम करत असतो. ओके.
कंपनीचे प्रवर्तक हे कंपनीचे व्यवसायाचे स्वरूप, कंपनीच्या विस्ताराची शक्यता, बाजारामधील स्पर्धा, भांडवल बाजारामधील कॅपिटल मार्केट स्थिती, विनियोक्त्याची अपेक्षा याच्या जवळ गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या निधी इत्यादीच्या बाबीचा विचार करून कंपनीचे एकूण अधिकृत भांडवल किती असावे यासंबंधीचा निर्णय घेत असतात. कंपनीचे जे अधिकृत भांडवल असते त्या सर्व भांडवलाची कंपनीला स्थापनेनंतर गरजासुद्धा नसते. उलट एवढे सर्व भांडवल कंपनीचे प्राप्त करून न घेतल्यास त्यामुळे कंपनीचा विशेष फायदा न होता उलट कंपनीकरता अतिभांडवलीकरणाच्या व त्यामधून नवीन समस्या निर्माण होऊ लागतात. म्हणून कंपनीला अतिरिक्त भांडवल पाहिजे नाही. म्हणजे कंपनीला जेवढ्या भांडवलाची आवश्यकता आहे तेवढेच भांडवल कंपनीला मिळणे आवश्यक असते. जेणेकरून जी कंपनीची गरज आणि कंपनीची नीड जी आहे ती व्यवस्थितरित्या चालायला हवं. ओके. त्यानंतर प्राथिव म्हणजे नेक्स्ट सबस्क्राइब्ड कॅपिटल. आता सबस्क्राइब कॅपिटल म्हणजे काय की ज्यावेळेस कंपनी काय करतो मार्केटमध्ये किंवा जनतेमध्ये शेअर्स इश्यू करतो तर त्या शेअर्स जे इश्यू करतो काय करतो शेअर्स इश्यू केल्यानंतर जसं एक्झाम्पलमध्ये 1 करोड रुपये शेअर्स इश्यू करत असेल 1 करोड रुपये शेअर इश्यू करत असेल कंपनी 1 करोड रुपये शेअर इश्यू करत असेल तर अशा वेळेस जेवढ्या भागाची खरेदी विनियोक्त्याकडून खरेदी केली जाते तेवढ्या भागांना सबस्क्राइब कॅपिटल किंवा सबस्क्रिप्शन कॅपिटल किंवा मागवलेले भाग असे म्हणतात. मागवलेले भाग असे म्हणतात. पार्थित भांडवल म्हणजे विनियोक्त्याने कंपनीकडे जेवढ्या भांडवलाकरता प्रार्थना केली आहे तेवढे भांडवल होय. दुसऱ्या शब्दात जितक्या भागाची खरेदी करण्यासाठी विनियोक्त्याकडून कंपनीजवळ प्रार्थनापत्र आली आहेत त्या मर्यादेला प्रार्थित भांडवल असे म्हणतात. भाग बाजारातील परिस्थिती अनुकूल असल्यास कंपनीने विक्रीला काढलेल्या सर्व भाग विकले जातील. या परिस्थितीत कंपनीचे निर्गमित भांडवल आणि प्रार्थित भांडवल समान राहील. या उलट कंपनीने प्रवर्तक हे फारसे प्रसिद्ध व प्रभावी नसल्यास, भांडवल बाजारामध्ये मंदी असल्यास, राजकारणात गोंधळ असल्यास, सरकारची आर्थिक धोरणे अनिश्चित असल्यास कंपनीने विक्रीकरता काढलेल्या सर्व अंशांना पुरेशी मागणी येणार नाही. ह्या विशिष्ट मर्यादित प्रार्थनीय भांडवल याला ह्या ठिकाणी चुकीचं लिहिलं आहे का. प्रार्थनीय भांडवल हे निर्गमित भांडवलापेक्षा कमी राहणे अनिवार्य आहे. म्हणजे प्रार्थना जो भांडवल आहे म्हणजे कॉल्ड अप कॅपिटल आहे किंवा एक प्रकारे जनतेकडून जे मागलेले भांडवल आहेत ते एकूण इश्यू केलेल्या भांडवलापेक्षा काय असायला पाहिजे कमी असायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. नंबर 4 आहे याचना केलेले भांडवल. आता याचना म्हणजे काय याचा अर्थ जवळपास त्याच्यासारखं सेमच होतो. कॉल्ड अप कॅपिटल विनियोक्त्यांनी खरेदी केलेल्या सर्व अंशाची किंमत याचनेकडून ताबडतोब एकाच वेळी वसूल करणे हे कंपनीच्या दृष्टीने योग्य नसते. विनियोक्त्यांनी खरेदी केलेल्या सर्व अंशाची किंमत याचनेकडून ताबडतोब एकाच वेळी वसूल करणे हे कंपनीच्या दृष्टीने योग्य नसते. व्यवसायाचे संचालन करण्यासाठी कंपनीला भांडवलाची जसजशी गरज जाणवत जाईल त्या प्रमाणात कंपनी भागधारकाकडून पैशाची मागणी करू शकतात. भांडवलाचा जो भाग रोख स्वरूपात मागवलेला असतो अशा भांडवलांना याचना केलेले किंवा आहूत भांडवल असे म्हणतात. ते काय केले असते भाग भांडवल रोख स्वरूपात मागवलेले असतात. त्याला आपण काय म्हणतो कॉल्ड अप कॅपिटल म्हणतो. त्यानंतर आहे परिदत्त भांडवल पेड अप कॅपिटल. आता कंपनीने अंशधारकाकडून जितक्या भांडवल मागवलेले असते तेवढे सर्व भांडवल ताबडतोब गोळा होतेच असे नाही. तर कधी अंशधारी याचना राशीचे शोधन करण्याकरता असमर्थ ठरतात. भागधारकांनी कंपनीला रोख स्वरूपात दिलेल्या रकमेलाच परिदत्त भांडवल असे म्हणतात. याचना केलेल्या भांडवलाच्या किंवा आहूत भांडवलाचा जो भाग अंशधारकाकडून प्रत्यक्षपणे
वसूल होतो त्याला परिदत्त भांडवल असे म्हणतात. परिदत्त भांडवल असे म्हणतात. साधारण परिस्थितीमध्ये परिदत्त भांडवल ही याचना केलेल्या भांडवलाच्या किंवा आहूत भांडवलाच्या बरोबर असायलाच हवे. परंतु काही भागधारकांनी याचना राशीचे शोधन न केल्यास त्या परिस्थितीमध्ये परिदत्त भांडवल हे आहूत भांडवल पेक्षा कमी राहील. राखीव भांडवल. आता राखीव भांडवल साधाच समजून घेतो की राखीव भांडवल काय असतं. कधी कधी कंपनी काय करतो, आपल्या खाजगी लोकांसाठी काय करतो, एक शेअर जो शेअर करतो, शेअर इश्यू करण्याच्या अगोदर काही एक पार्ट किंवा काय पर्सेंटेज राखीव ठेवत असतो, जेणेकरून तिचे खाजगी जे कंपनीचे जे शेअर होल्डर असतील किंवा ते कंपनीचे संबंधित जवळचे व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना त्या कंपनीच्या राखीव भागाच्या किंवा राखीव त्याचा फायदा त्या लोकांना भेटावा यासाठी राखीव भांडवल ठेवलं जातं. काय प्रसंगी कंपनी निगमित अंशाच्या मूल्याएवढेच रकमेची मागणी करीत नाहीत, तर ठराविक रकमेची मागणी करतात व विशेष प्रस्ताव संमत करून शिल्लक राहिलेल्या भांडवल हे फक्त कंपनीचे समापन घडवून आणल्यास त्यावेळी म्हणजे काय, ऋणपत्रधारक शोधन करण्यासाठी उपयोगात आणण्याकरता राखीव ठेवतात. या भांडवलालाच संचित भांडवल असे म्हणतात. संचित भांडवल म्हणजे निर्गमित भांडवलाचा असा भाग होय की जो समापनाच्या प्रसंगी देणेदाराची देणी देण्यासाठी राखीव ठेवलेले जाते. त्यानंतर आहे भागाचे प्रकार. तर भागाचे प्रकार म्हणजे काय, कंपनी अधिनियमातील 86च्या अनुच्छेदानुसार भागाचे सीमित कंपनीला ह्या अधिनियमाचा अंमल सुरू झाल्यानंतर फक्त 2च प्रकारचे भाग निर्मित करण्यात येतो. यालाच ते म्हणजे एक सामान्य भाग आणि दुसरा काय, प्रेफरन्स शेअर होल्डर. एक इक्विटी शेअर होल्डर किंवा ऑर्डिनरी शेअर होल्डर, दुसरा प्रेफरन्स शेअर्स होल्डर. ह्या व्यतिरिक्त आस्थगित भाग डेफर शेअर्स म्हणून भागाची आणखी एक प्रकार आहे. पुढे आहे ओके. आता ह्या ठिकाणी दिला आहे भागाचे प्रकार म्हणून पूर्वाधिकार भाग. सर्वात अगोदर सामान्य भाग बघू. आता सामान्य भाग म्हणजे काय की जी कंपनी आहे, तर कंपनी काय करतो, सविस्तर सांगायचं काय, एक मिनिट समजून जा की एक कंपनी आहे. काय आहे, ABC ह्या नावाची कंपनी आहे. त्या कंपनीला एकूण टोटल उभा करण्यासाठी 1 करोड रुपये लागत आहेत. किती रुपये लागत आहेत, 1 कोटी रुपये लागत आहेत. तर अशा वेळी कंपनी काय करेल, कंपनी टप्प्याटप्प्याने काय करेल, कंपनी जसं कंपनीच्या मालकाकडे प्रवर्तकाकडे काय असतील 30 लाख रुपये असेल, पण बाकीचे 70 लाख रुपये काय करेल, ही दुसऱ्याला मागून ते आपली गरज पूर्ण करण्याचे काम करेल. पण अशा वेळेस काय करेल, कंपनी ह्या 70 लाखापैकी काही भाग आपल्या जवळच्या व्यक्तीला देईल, तर जवळच्या व्यक्तीपैकी काही सामान्य भाग असतात. तर जे व्यक्ती कंपनीच्या संचालनामध्ये, सभेमध्ये ना कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये हस्तक्षेप करण्याचा विचार करतात ना, असे शेअर खरेदी करतात, त्याला आपण सामान्य भागाच्या स्वरूपात खरेदी करण्यात येऊ शकतो. सामान्य भाग म्हणू शकतो किंवा आपण काय म्हणतो त्याला इक्विटी शेअर म्हणतो. तर हे इक्विटी शेअर काय करतात, कंपनीच्या सभेमध्ये, कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉसमध्ये, म्हणजे ज्यावेळेस लॉस असेल कंपनीला तर त्यावेळेस सुद्धा त्यांचा सहभाग असतो. कंपनीला एखाद्या वेळेस लॉस झाला असेल तर ते सुद्धा लॉस सहन करण्यासाठी काय असतात, तयार असतात. त्याला आपण म्हणतो समता भाग किंवा सामान्य भाग किंवा इक्विटी शेअर होल्डर किंवा ऑर्डिनरी शेअर होल्डर सुद्धा म्हणतो. म्हणजे हे काय असतात, एखाद्या वर्षी कंपनीला लॉस झाला असेल तर त्यावेळेस ते कंपनीकडून एकही प्रकारचा डिव्हिडंड घेत नाही. ज्यावेळेस प्रॉफिट झाला असेल तर त्याला पर्सेंटेजनुसार, त्याच्या रिस्कनुसार किंवा त्याच्या इन्व्हेस्टमेंटच्या पेक्षा जास्त पर्सेंटनुसार त्याला काय होतो, रिटर्न होत असतो. ओके. म्हणजे काय आहे की जो सामान्य भागधारक आहे हा
कंपनीचा खरा मालक असतो आणि कंपनीच्या शेवटपर्यंत याला टिकून राहायचा असतो. ज्यावेळेस कंपनी दिवाळखोर होतो त्यावेळेस याला कुठलाही प्रॉफिट किंवा कुठलाही रिटर्न भेटत नाही. आलं. चला तर वळूया आता पूर्वाधिकार भागधारकाकडे. पूर्वाधिकार भाग म्हणजे काय की ज्यावेळेस कंपनीची स्थापना असतो तर त्यावेळेस ठरवलेल्या मूल्यानुसार कंपनी काय करतो, पूर्वाधिकार भागधारकाची निर्मिती करत असतो किंवा इश्यू करत असतो. तर पूर्वाधिकार भाग म्हणजे काय की जे कंपनीचे काही अग्रहक्क भागधारक असतात. म्हणजे एक्झाम्पलमध्ये एखाद्या वेळेस कंपनीला प्रॉफिट झाला असेल तर पहिले अग्रहक्क त्यांना म्हणजे त्या व्यक्तींना पहिले अग्रहक्क दिला जातो, त्याच्या पर्सेंटेजनुसार त्यांना ते रिटर्न केला जातो. ज्यावेळेस कंपनीला प्रॉफिट हो की नको हो त्यावेळेस सुद्धा त्याला जो इंटरेस्ट आहे तो वापस केला जातो. आला. त्याचप्रमाणे कंपनीला जेव्हा कंपनी दिवाळखोर होत असेल किंवा बंद होत असेल तर त्यावेळेस सुद्धा त्या अग्रहक्क भागधारकांना किंवा पूर्वाधिकार भागधारकांना किंवा पेपर शेअर होल्डरना अगोदर पेमेंट केला जातो, त्यानंतर इक्विटी शेअर होल्डरना पेमेंट केला जातो. तर सर्वात अगोदर पेमेंट करण्याची सिस्टम कसा असतो, PC त्याला काय म्हणतो पर्चेस कन्सिडरेशन. म्हणजे एखादी कंपनीची PC काढत असतो आपण. आलं. तर त्यावेळेस सर्वात अगोदर डिबेंचर होल्डरना पेमेंट केला जातो, त्यानंतर इक्विटी पेपर शेअरना पेमेंट केला जातो, त्यानंतर इक्विटी शेअर होल्डरना पेमेंट केला जातो. म्हणजे ह्या ठिकाणी इक्विटी शेअर होल्डर हे कंपनीचे खरे मालक समजले जातो. त्यामुळे यांना जो बाकीचा उरला सुरला बॅलन्स असेल त्यामधून यांना पेमेंट केलं जात असते. ओके. चला बाकीचे पार्ट आपण पूर्वाधिकार भागाचे फायदे आपण पुढच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.